मॅचकडे आपण वळतो. एक महत्त्वपूर्ण सामना दुसऱ्या फेरीतील हा सामना दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल झालेत. जव्हार शहरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या वतीनं आयोजित जव्हार चषक 2026 या स्पर्धेचा हा थरार लेट नाईट मॅच सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये भावेश आणि वीरू बाबरे ओपन करण्याकरता आलेत. सचिन पहिल्या ओव्हर करता गोलंदाजाच्या ट्रॅकवर. पहिला बॉल तिथे दिशा देण्याचा प्रयत्न आहे. गतवर्षीचे चॅम्पियन आहेत जव्हार 11चा जर आपण विचार केला. वीरू बाबरे त्याच टीममध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला होता. आज एकमेकाच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया कोण जिंकेल या मॅचला. जव्हार 11 संघ जव्हार चषकमध्ये जेव्हा उतरतो ना तेव्हा तो अगदी तापून सलाखून निघलेल्या खेळाडूंसारखा खेळ करत असतो. त्यामुळे या मॅचमध्ये निश्चित मजा येणार आहे. इथे मात्र समोर खेळले लॉंग ऑफ आहे आपल्या जागेवर. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन ती धाफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 1 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ तो समाप्ती एखेरीस 1 ही धावसंख्या धाफलकावर जोडली गेली आहे. महत्त्वपूर्ण सामना आहे. यानंतर लॉर्ड्स जे मुख्य मंचावर टाकले जात आहेत ते तुम्हाला तिथे भागेश यांनी चिठ्ठी उचलली आहे. भागेश ठाकूर जे अळेवाडीचे आहेत ज्यांनी चिठ्ठी उचलली आहे. 2 चिठ्ठ्या त्याने उचलल्यात. एका टीमला बाय मिळणार आहे. इथे मात्र इम्प्रोवायझिंग फटका फॉलोविंग स्वीप तो खेळायचा होता. टीम टेंबिवली त्यांना मिळते बाय. यातील विजयी संघ आणि त्यांच्या विरोधात आळेवाडी अशी मॅच आपल्याला नेक्स्ट पाहायला मिळेल. टेंबिवली संघाला इथे मिळते बाय. जी आजच्या रात्रीतील शेवटची क्वालिफायची मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. सचिन गोलंदाजाच्या ट्रॅकवर आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर 1 ही धावसंख्या धाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र फटका वीरू बाबरेचा दमदार दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड हिट. षटकार 6. चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी ओव्हर द बॉलर हेड हा फटका मैदानाच्या आतनं खेचला गेला वीरू बाबरेच्या वतीनं आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकारामध्ये परावर्तित झाला. 6च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते. चांगला फटका होता वीरूचा. अगदी समोर खेळला गोलंदाजाच्या डोक्यावरनं सेफ झोन मधनं. इथे मात्र चांगला बॉल तो पाहायला मिळाला. व्हेरिएशन ते गरजेचं आहे आणि ते यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते ती 8 या आकड्यावर. एकंदर 5 चेंडूचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झालाय. सचिनची तारीफ करावी लागेल. वीरू बाबरेसारखा एक महत्त्वाचा बॅटर समोर असतानाही त्यानं तिथे चांगल्या पद्धतीचा मारा एक षटकार जरूर खाल्ला. मात्र ओव्हर ते आत्तापर्यंत जर आपण पाहिले तर आपल्या टीमच्या नावावरच ठेवली. पुढचा बॉल इथे फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक तो बॉलवर पोहोचणार नाहीये. बॉल सरळ निघून जाईल साईड स्क्रीनवर. सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित होईल. ओव्हर झाली समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धाफलकावर धावसंख्या 12 धावा. चांगला फटका होता. ऑफस्टम्पच्या बाहेर आले. तिथनं हा बॉल समोर उडवला गेला आणि चौकारामध्ये परावर्तित केला. 4च्या मदतीनं धावसंख्या त्यामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. दर्शन तामोरे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. त्यांनी जर विकेटची हॅट्रिक घेतली तर कल्पेश धानमेर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे जे दर्शन तामोरे यांच्याकरता लावलं गेलंय. बघूया दर्शन इथे त्यांची गोलंदाजी कशी असेल. गत वर्षी मॅन ऑफ द सिरीज राहिले होते. या मॅच मधला परफॉर्मन्स कसा आहे त्याकडे जरूर लक्ष राहणार आहे. जव्हार 11 आणि टीम सातपाडी यांच्यामध्ये शैलेश 11 या नावानं सातपाडीचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये आहे. शैलेशजी सयाम नेहमीच एक चांगला संघ त्यांच्या वतीनं. मग तो जव्हार 11चा संघ असो, एक गावमधनं दुसरे संघ ते स्पर्धेत उतरवणं असो किंवा मग खुल्या गटाचं क्रिकेट त्यामध्येही शैलेश 11चा संघ वाडा तालुक्याच्या मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आम्ही सातत्यानं पाहिलाय. खोलो टप्प्याचा बॉल होता. फुलर लेंथवर चेंडू टाकला होता. एक सिंगल तिथे दाफलकावर जोडली गेली ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 13 या आकड्यावर. भावेश मैदानामध्ये आहेत. वीरू बाबरे यांची साथ देत आहेत. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. दर्शन तामोरे अगदी
चांगली गोलंदाजी करतोय. चांगला नेत्रदीपक मारा तो त्याच्या वतीनं आपल्याला तिथे अद्यावत होत असताना पाहायला मिळते. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं हा चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला टप्पा तो दर्शन तामोरेकडनं आपण पाहतोय. वा वा दर्शन, चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. अगदी योग्यतेचं क्षेत्ररक्षण ते तिथे झालंय. 1 रन तिथे कंप्लीट केली गेली आहे. पंच इथे थोडा काळ विसरले होते की मी पंच आहेत. ते चेंडू अडवण्याकरता चेंडूवर जात असताना पाहायला मिळाले. कॅमेरामध्ये जर काहीच झालं असेल तर त्याची एक चांगली वेगळी रील ती पाहायला मिळू शकते. अगदी पंच क्षेत्ररक्षण करण्याकरता सज्ज झाले होते तिथे. पुढचा बॉल. वा वा, चांगला फटका आहे, चांगला फटका आहे विरुच्या बॅटमधनं इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. रन्स मिळतील 4. फॉलोइंग स्वीप खेळला होता आणि अगदी योग्य तऱ्हेनं चेंडूच्या रेषेमध्ये आले. फॉलोइंग स्वीपचा अर्थ तोच आहे ना, तुम्ही चेंडूला फॉलो करत असताना तुम्ही स्वीप खेळणं. अगदी योग्यतेनं तिथे चेंडूला फॉलो केलं, चेंडूच्या रेषेपर्यंत आले आणि तिथनंतर बॉलला स्वीप केलं, चौकारामध्ये परावर्तित केलं. 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 18 या आकड्यावर. 1.4 नंतर 18 ही धावसंख्या राफलकावर आहे. यावेळेस मात्र टक्कसा आवाज आलाय आणि तो कॉन्फिडन्स पुरेसा आहे षटकार मिळवून देण्याकरता. बॉल सीमा रेषा पार, षटकार. चेंडू आणि बॅट यांच्यामधला जेव्हा संपर्क झाला ना तेव्हा त्या चेंडूवर मोहर उमटवली होती षटकाराची. 6 धावसंख्येची अप्रतिम फटका विरू बाबरेच्या बॅटमधनं इथे पाहायला मिळालाय. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या आता वेगानं पुढे सरकते. 24 ऑन बोर्ड, 24 धावा. दर्शन तामोरे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 12 धावा याही ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये आल्यात. शेवटचा बॉल आहे दर्शन तामोरेचा. इथे मात्र वा, दमदार दर्जेदार जवार चषकचा ब्रँडेड हिट विरू बाबरेच्या बॅटमधनं आलाय, षटकार. इथे नो लुक फ्लिक तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. बॉल सीमा रेषा पार, षटकार. काय अप्रतिम फटका विरू बाबरेने इथे मैदानाच्या आतनं सजवलाय. जवार चषक मधला आतापर्यंतचा सर्वोत्तम फटका मी म्हणतो जो विरू बाबरेच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळाला. नो लुक फ्लिक होता, षटकार तो इथे पेशकश केला. धावसंख्या ती पुढे सरकत असताना 30 या आकड्यावर सलगचे 2 षटकार विरू बाबरेच्या बॅटमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग विरूनं मैदानाच्या आतनं केली. या टीमला मजबूत स्थितीकडे घेऊन जातोय. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता रुपेश आलेत. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे त्यांच्या वतीनं ती साकार केली जाईल. इथे मात्र वेट केलं, पॉज घेतला आणि तदनंतर बॉलला हवेमध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलंय आणि प्रेक्षकांनी या फटक्याचा मनमुराद आनंद लुटलाय. बॉल मिड विकेटच्या बाहेर, षटकार. हे बघा तिथे रिप्लेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. टर्न झाला त्यामुळे थोडासा पॉज घेतला होता आणि तदनंतर हा फटका त्याला अंजाम दिला. षटकारामध्ये परावर्तित केलंय. खूप चांगला फटका भावेच्या बॅटमधनं इथे येताना पाहायला मिळालाय. अनेक एकदा इथे चांगला फटका तो पाहायला मिळतोय. बॉलला वळवलं, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना 37 धावा. 2.2चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2.2 नंतर 37 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. इथे मात्र हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं निघतोय. एक चांगला बॉल तो इथे हाताळला गेलाय. कमबॅक करणं गरजेचं आहे. योग्य टप्प्यावरचा मारा करणं गरजेचं आहे. 3 बॉलमध्ये 7 धावा आल्यात या ओव्हरमध्ये. यावेळेस मात्र हा बॉल पुढेच एकदा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल निर्धाव चेंडू आलाय. थोडंसं संभ्रमामध्ये टाकलाय विरूला जरूर. चांगली गोलंदाजी अगदी पाहिलं तिथे शफल झालाय. त्यानंतर वाईड लाईनचा वापर केला आणि तिथनं बॉल विकेटच्या मागे तो नेला गेला. यावेळेस मात्र ऑफ्टनच्या बाहेर शफल झाला. खाली क्षेत्राची निवड केली आणि तदनंतर बॉल फ्रंट ऑफ द स्क्वेअर मधनं गेला जमिनीवर दंतन उड्या मारत सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4.
चांगला फटका होता. ऑफस्टम्पच्या बाहेर ऑलरेडी थोडासा येऊनच उभा होता, रेडी होता. तिथे थोडासा शफल झाला आणि त्यानंतर फ्रंट ऑफ द स्क्वेअर हा फटका त्यानं खेळला. तिथे काही प्रेक्षक या लेट नाईटसुद्धा मॅचला एन्जॉय करण्याकरता बसलेत. त्यांच्या स्वागताकरता हा बॉल गेला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉलला वळवलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये. जोपर्यंत बॉलला उचललं गेलं 1 रन त्यावर समाधान मानावं लागेल. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 42. 3 ओव्हरचा खेळ तो समाप्त. एखेरीस 42 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही शेवटचं अंतिम षटक ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे. कसा खेळ असेल ते इथे आपण पाहणार आहोत. या शेवटच्या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. चेतन आलाय. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी चेतनच्या खांद्यावर दिली गेली आहे. बघूया चेतन तो इथे जवार 11 कडनं कशा पद्धतीचा मारा करतोय. धावसंख्या तर खूप चांगल्या पद्धतीने ऑलरेडी धाफलकावर उभी राहताना आपण पाहतोय. 14च्या सरासरीने 42 रन या धाफलकावर लागल्या गेल्यात. चेतन आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एंडकडे विरू बाबरे तो फलंदाजी करतोय. इथे मात्र फटका विरू बाबरेचा चांगला आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलचा पाठलाग करतोय मात्र तो ठरेला पूर्ण. बॉल पहिल्या टप्प्यात जाईल सरळ सीमा रेषा पार. विरू बाबरेच्या बॅटमधनं इथे चौकार मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 एक चांगला फटका विरूनं इथे मैदानाच्या आतनं पेशकश केला. आपल्या टीमला मजबूत स्थितीकडे घेऊन जाण्याकरता जी फलंदाजी करणं गरजेचं आहे ती फलंदाजी अगदी योग्य तऱ्हेने इथे साकार करताना विरू बाबरेला आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. पुढचा बॉल इथे मात्र विरू बाबरेचा आणखी एक ब्रँडेड हिट उंच हवेतनं क्षेत्ररक्षकांना टाटा बाय बाय करत बॉल गेला मिड विकेटच्या बाहेर दूर सीमा रेषा पार. बॉलला पाठवले भूर षटकार. चांगली बॅटिंग सध्या विरूकडनं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा घेतल्यानंतर तिथे बिहाइंड विकेट गेलाय. जोपर्यंत बॉलला उचललं गेलं तिथे रन्स त्या राफलकावर वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा 2 धावा ज्या राफलकावर जोडल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर 54 धावा. इथनं जर आपण पाहिलं तर 9 धावा आपल्या अर्धशतकापासून दूर आहे विरू बाबरे. काय इथे अर्धशतक काय विरू बाबरेकडनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळेल. पुढचा बॉल ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय का तर तिथे पंचांकडनं एक चांगला बॉल असल्याचा इशारा आला. एक निर्धाव चेंडू तो तिथे येत असताना आपण पाहतोय. डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना पाहतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय इथे विरू आपलं अर्धशतक ते कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल का. प्रेक्षकांना ही आता ती आतुरता लागलेली पाहायला मिळते. पहाटेचे 3 वाजले तरी अजूनही 300 पेक्षा जास्त लोक जे ऑनलाईन आहेत. यावेळेस मात्र विरू बाबरेनं बॉलला उडवलंय उंच हवेतनं चेंडू सीमा रेषा पार. विरू बाबरेचा आणखी एक दर्जेदार हिट षटकार. इथे ओव्हर स्टेपिंग चेक केलं जाईल. जर अर्धशतक कंप्लीट केलं तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे शैलेशजी सयाम साहेबांकडनं ज्यांच्या माध्यमातून हा संघ मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतो. इट्स अ फेअर बॉल. षटकार आलाय. 1 बॉल शिल्लक आहे. 3 धावा आपल्या अर्धशतकापासून दूर आहे. इथे काय 50 धावा त्या राफलकावर जोडताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र फटका तो हवेत आहे. 1 रन तर राफलकावर जोडली गेली. डबल करता कॉलिंग आहे. वेगानं दुसऱ्या धावे करता आलाय. 2 धावा इथे सुरक्षिततेने घेतल्या गेल्या. तिसऱ्या धावे करता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जोपर्यंत फेकी आली आहे 3 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. संघर्ष असावा दमदार एवढा की वेळही फिरली पाहिजे. जळणारे व्हावे खाक जळून आणि विरोधकांचीही जिरली पाहिजे. अगदी दमदार खेळ
तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळालाय. वीरू बाबरे अर्धशतक 50 धावा इथे कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब खेळ शैलेशजी सयाम साहेबांकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज वीरू बाबरे करता इथे येणार आहे. 50 धावसंख्येची इनिंग ती वीरू बाबरेने इथे मैदानाच्या आतनं पेशकश केली. अर्धशतक या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला दुसरं अर्धशतक या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे. वीरू बाबरेच्या बॅटमधनं हे दुसरं अर्धशतक या स्पर्धेचा आलाय. अगदी चांगला खेळ तो त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालाय. फटका फसला होता, खूप काळ हवेमध्ये राहिला होता. तिथे झेलची संधी ती सुरुवातीला दवडली गेली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर योग्य निर्णय घेतला. जिथे वीरू बाबरे होता त्या स्ट्राईक एंडला तो थांबून राहिला. फेके तिथेच येणार आहे ते कळलं आणि तदनंतर सुनील यांनी केलेली फेकी कलेक्शनमध्ये झालेली गडबड आणि त्यानंतर पूर्ण झालेले त्या 3 रन. अर्धशतक 50 धावा वीरू बाबरेने तिथे कंप्लीट केल्या. चार्जर सगळी भरल्यात. मैदानाच्या आतमध्ये सुनील स्ट्रायकर एंडकडे, नॉन स्ट्रायकर एंडकडे दर्शन. अवधूत कामत पहिला ओव्हर करता आलाय. अगदी क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलची ही मजा घेतली आहे अवधूतनं. बॅक टू द बॉलर खेळला होता. तिथे पायाच्या साह्यानं चेंडूला फील केलं आणि एक सिंगल जी डाफलकावर जोडली गेली. धावसंख्या जर आपण पाहिली तर 0वरनं 1 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते.
नरेशजी महाले यांच्याकडनं सुनील यांच्या सलगच्या 3 षटकारांकरता 500चं कॅश प्राईज लावलं गेलं होतं आणि तिथे दर्शन तामोरे गोल्डन डक या धावसंख्येवर बाद झालाय. 0 या धावसंख्येवर लागलेला हा पहिला झटका दर्शन तामोरे त्याला माघारी परतावं लागतं. शफल होताना हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे एक चांगला झेल तो कंप्लीट झाला. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. अवधूतला मिळालेली ही पहिली सफलता खेळाडू बाद. इम्प्रोवायझिंग फटका खेळायचा होता. बॉलला 38 सर्कलच्या वरून मारण्याचा मनसुबा होता आणि तिथे तो मनसुबा फोल ठरला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता क्रमांक 3 वर फलंदाजी करण्याकरता येतोय. प्रत्येक षटकाराकरता अक्षय करता 500 रुपये. शैलेशजी सयाम साहेबांच्या वतीनं सगळ्यांकरता पूर्ण जवार 11 करता ते पारितोषिक आहे. कुणीही षटकार मारले तर प्रत्येक षटकाराकरता 500 रुपये. अवधूत कामत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि इथे 3 बॉलमध्ये आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट त्याने आपल्या नावावर केली आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज अवधूत कामत तोच सज्ज होतोय. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खेळल्यानंतर बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपण पाहतोय. एक चांगला चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. अवधूत कामत एक चांगला गोलंदाज म्हणून निश्चित ख्याती आहे. एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. सातपाटी या गावाचं नाव नेहमीच उंचीवर नेण्याचं काम करणारा खेळाडू अवधूत कामत, ज्याला सध्या आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्या मोबाईल स्क्रीनवर पाहताय. रिव्हर्स खेळलाय. बिटवीन द गॅप मात्र खेळणं शक्य झालं नाही. चांगली फिल्डिंग तेवढा चांगला रिटर्न आणि तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. इथे थोडासा क्लोज आहे कॉल. OUT परतीचा प्रवास तो इथनं करावा लागेल. विकेटचं पतन हे बघा तिथे तुम्हाला दाखवलं जातं. खूप दूर राहिले होते. बॅट हवेमध्ये होती. ग्राउंड सुद्धा झाली नव्हती आणि त्यामुळे तिथे विकेटचं पतन होतंय. खेळाडू बाद. पाच बॉलचा खेळ झाला आणि 2-2 अशी स्थिती आहे. अवधूत कामतची चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन फलंदाजी करण्याकरता दाखल झालेत. शेवटचा बॉल आहे. यावेळेस मात्र हा बॉल फुलर लेंथवर टाकला आणि विकेट किपरच्या हातामध्ये लिहिला. निर्धाव बरोबर षटक त्याची झाली आहे उद्घोषणा. ओव्हर नंबर 1चा खेळ तो इथे कंप्लीट झालाय का तर वाईटसाठी रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर बॉल. ओव्हर ती झाली आहे समाप्त. वीरू आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता. बघूया वीरू बाबरे इथे कशा पद्धतीने गोलंदाजी ती केली जाईल. इथे मात्र हा बॉल बॅटची कडा घेतल्यानंतर विकेटच्या जवळ थांबला. आणखी एक निर्धाव चेंडू तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळते. सातत्यपूर्ण डॉट बॉल ते इथे मैदानाच्या आतनं येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे निर्धाव चेंडू ते मुळीच जवार 11ला परवडणारे नाही आहेत, कारण एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तो इथे करायचा आहे. आता सध्या जर आपण पाहिलं तर 22 रन पर ओव्हर तुम्हाला जिंकण्याकरता धावफलकावर लावणं गरजेचं आहे. आणि निर्धाव चेंडू घालवलं तर त्या 22 धावा धावफलकावर लागणार नाही. इथे आणखी एक बॉल तो सिंगलमध्ये कन्वर्ट झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 आकड्यावर 2 विकेटच्या पतनानंतर 1.2चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. वीरू बाबरे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे.
बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे विरूच्या वतीनं ती मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खेळल्यानंतर फिरत घेतली, वळण घेतलं, बॉलला विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा मनसुबा आणि तो यशस्वी ठरला. चेंडू निर्धावच्या स्वरूपाने निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, 2 बॉल आतापर्यंत त्यांच्या बॅटच्या पट्ट्यातनं निसटत असताना आपण पाहतोय. मॅच खूप दूर निघून चालली असं चित्र आहे, कारण सध्या 24.40 रन तुम्हाला पर ओव्हर त्या गरजेचे आहेत. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्र खाली, या बॉल वेगानं चाललाय आणि यावेळेस तो सरळ निघून जाईल सीमारेषेच्या नजदीक. तिथे फील्ड झाली गेली. चौकार आहे की एक धाव आहे पंच. तिथे खेळाडू होते त्यामुळे नीट काही कळालं नाही. एकच धाव आहे. ओके, तिथे काही खेळाडू उभे होते त्यामुळे असं वाटलं की बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 0-1 अशा पद्धतीने धावफलक ते पुढे सरकत असताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र आणखी एक चांगला बॉल, त्यावर एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. 5 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 बॉलमध्ये धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती फक्त 5 आहे. 11 बॉलचा खेळ झालाय ज्यामध्ये 5 धावा बनवल्या गेल्यात. 2 विकेटचं पतन ते आतापर्यंत होत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. इथे मात्र फटका तो फसलाय, सेल्फ फॉलो थ्रो मध्ये टिपला गेलाय. झेल संपवलाय बॅटरचा खेळ. विकेटचं पतन, खेळाडू बाद. अमृत सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर यावेळेस मात्र हा बॉल त्याला हवेमध्ये उडवलं. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि केच तिथे एक सहज सोपा झेल तो ड्रॉप झालाय. अक्षय सूर्यवंशीची जी फॅन फॉलोविंग आहे ती तिथे आपल्याला पाहायला मिळते. ते सध्या जर आपण पाहिलं तर बघा आवाज, त्यांचा आवाज आहे. अक्षय सूर्यवंशीचा हा जो फॅन फॉलोअर्स आहे ते त्यांचा आवाज आपल्याला जो ऐकायला मिळतोय. यावेळेचा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉटच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ती सध्या सतपाटीकरांकडनं सुरू आहे. मॅचमध्ये काय होणार आहे ते प्रत्येकाला कळून चुकलंय. फक्त औपचारिकताच जणू बाकी राहिली आहे असं चित्र आहे, कारण फक्त 6 बनवल्यात, अजून 58 बनवायचे आहेत आणि बॉल किती शिल्लक आहेत? 10. म्हणजे प्रत्येक बॉलवर षटकार मारावा लागेल. इथनं पुढच्या प्रत्येक बॉलवर षटकारानंच मॅचला जिंकता येईल. एकही डॉट बॉल पडला तर तो फक्त औपचारिकतेकडे मॅचचं वळण घेऊन जाईल आणि इथे हा निर्धाव बॉल आला. त्याबरोबर मॅच इथनं पुढे फक्त औपचारिकतेमध्ये शिल्लक राहतीये. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. जी औपचारिकता आहे ती पूर्ण केली जाते. सातत्याने डॉट बॉल ते येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ ज्यामध्ये फक्त एकच धाव आली. पहिल्या मॅचमध्ये अमृतनं एक मिडन षटक हाताळलं होतं. या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर अमृत ज्यानं फक्त एक धाव ते आत्तापर्यंत 4 बॉलमध्ये खर्च केली आहे. कुठल्या प्रकारची रन घेण्याचा चान्स तो फलंदाजांना देत नाही आहे.
यावेळेस मात्र बॉलला उडवलंय, उंची तर गाठली आहे, मात्र लांबी क्षेत्ररक्षकाच्या हाता इतकी असेल. विकेट ती इथे मिळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन. खेळाडू बाद. चला बॅट्समन लवकर यायचे मैदानामध्ये. किसन आलेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आणि थोडे लवकर पोहोचा, कारण मॅचमध्ये आता फक्त औपचारिकताच बाकी आहे जी आपल्याला कंप्लीट करायची आहे. अंकुश आपल्याला मुख्यमंत्र्याशी संपर्क साधायचा आहे. इथे मात्र फटका सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, मात्र तिथे विकेटचं पतन ते होताना आपल्याला पाहायला मिळतंय. माघारी परतावं लागेल. विकेट. खेळाडू बाद. इथे मात्र हा बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. खूप चांगला झेल तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि विकेटचं पतन झालं. एक धावसंख्येचं षटक राहिलं. 2 विकेट त्यामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. संदीप आलेत नवीन बॅटर. चला गेम ते स्पीडअप करा, आता जास्त वेळ घेऊ नका, लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करा. यावेळेस मात्र फटका तो फसलाय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट. खेळाडू बाद. चला नेक्स्ट मॅच कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. आवाज तर असा आलाय तर तिथे म्हणावं लागेल तो आलाय. रोशन आलाय. कॅलिस या नावानं ओळखलं जातं आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. यावेळेस मात्र हा चांगला बॉल. सध्या आमच्यासोबत ऑफलाईन स्कोरर सुद्धा ते काम पाहताना आम्हाला पाहायला मिळालेत आणि ते सध्या फलंदाजी करण्याकरता आलेत. बघूया येणाऱ्या बॉलमध्ये कशा पद्धतीने फटकेबाजी होईल. इथे बॅकफुटला गेले होते आणि तिथनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू आणि बॅटमधला संपर्क तो झाला नाही. चेंडू निर्धाव आलाय. दिवेशचा आणखी एक चांगला बॉल निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं टप्पा खाल्यानंतर आतल्या बाजूने येताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. चांगला बॉल होता. फुलर लेंथवर टाकला होता आणि त्यात चेंडूवर थोडीशी कलाकारी सुद्धा केली होती. चेंडूवर बोटं फिरवली होती आणि त्यामुळे बॉल आत येताना विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. जवार 11चा संघ पूर्णपणे शांत. 6-6 अशी परिस्थिती आहे त्यांची. यावेळेस मात्र हा बॉल त्याला हवेमध्ये उडवलाय. अवधूत कामत आहे त्यामुळे इथे झेल ड्रॉप झालाय. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 7 या आकड्यावर. औपचारिकता जी आहे ती इथे पूर्ण केली जाते या 2 चेंडूची. सध्या जर आपण पाहिलं तर जवार 11ची टोटल, ज्यामध्ये एक तगडा स्ट्रोक लांब लचक फटका मैदानाच्या आतनं खेळला. एक बॉल अजूनही बाकी आहे. षटकार एक चेंडू अजूनही खेळता येईल. तगडा षटकार खेळलाय. 500 रुपये असतील शैलेशजी सयाम यांच्या माध्यमातून. अगदी RCBच्या टोटलवर डाव संपतो की काय असं चित्र असताना षटकार खेचलाय. अगदी पहाटेच्या सुमारास शैलेशजी सयाम यांच्याकडनं 500 आले. तिथनं थेट शिवनेरी गाठू शकतात खेळाडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका तर हवेत आहे. अवधूत बॉलच्या खाली कॅच झालाय. विकेट येते. अवधूत लगेच टॉस करता या. आपण पुढच्या मॅचचा टॉस तो इथे लगेचच करणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ते पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांना अगदी दमदार दर्जेदार खेळ मैदानाच्या आतनं दाखवला. 50 धावसंख्येची एक विध्वंसक आणि विस्फोटक इनिंग ज्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली. सातपाडीचा सुपरस्टार वीरू बाबरे या मॅचचा आहे मॅन ऑफ द मॅच. या वीरू मुख्य मंचावर असेल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जिथे मॅन ऑफ द मॅच सुपर एक्सपोर्ट्स ची एक आकर्षक जर्सी ती पारितोषिक म्हणून आपल्याला दिली जाईल. वीरू बाबरे जे ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. अगदी चांगला खेळ वीरूच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. एक अर्धशतकीय इनिंग
त्यानं मैदानाच्या आतनं पेशकश केली. तो विरू बाबरे या मॅच